नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। लाडक्या बहिणींनो, या योजनेमध्ये जवळपास 26 लाख महिला ज्या आहेत त्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यांचा हप्ता का बंद करण्यात आलेला आहे? त्यांचा हप्ता ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा हप्ता पुन्हा सुरू होणार आहे। संपूर्ण माहिती सरकारने या ठिकाणी दिलेली आहे। तर काय माहिती सरकारने दिलेली आहे, कसा हप्ता पुन्हा सुरू होणार आहे, चला तर आपण या व्हिडिओमधून बघूया। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे। बघा, या ठिकाणी त्यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून माहिती मागवली होती आणि त्या माहितीमध्ये 26.34 लाख लाभार्थी जे आहेत ते लाभार्थी असे सापडले आहेत की ते अपात्र असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। आता ते अपात्र ठरलेले जे लाभार्थी ते बघा खालीलपैकी त्यांनी कसे सांगितले आहेत। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहेत। म्हणजे बघा, या ठिकाणी काही लाभार्थी जे असे होते की त्यांनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला होता। म्हणजे बघा, काही लोकांना PM किसानचे पैसे चालू असतील, काहींना इंदिरा गांधी योजनेचे पैसे असतील, त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे असतील किंवा अपंगाचे असतील, असे भरपूर योजना शासनाच्या की अशा योजनांचे पैसे ते घेत असताना सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि त्या योजनेचा सुद्धा लाभ ते घेत होते। अशा जे सर्व लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी बाद केलेलं आहे। त्यानंतर एका कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे सुद्धा या ठिकाणी आढळून आले। म्हणजे बघा, तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे कुटुंब आहे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या काही महिला असतील त्या महिलांपैकी 2च महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहेत। म्हणजे एक तुमचे 2 स्त्रिया ज्या असतील कुटुंबामध्ये त्या स्त्रियांना लाभ दिला जाणार आहेत। 2पेक्षा जास्त स्त्रिया असतील तर त्या बाकीच्या स्त्रियांचे जे हप्ते आहेत ते हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत, असे सुद्धा या ठिकाणी शासनाने सांगितलं आहे। आता कुटुंब म्हणजे काय, कुटुंबाची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे। तुमचं ज्या रेशन कार्डमध्ये नाव आहे त्या रेशन कार्डमधील जेवढे काही व्यक्ती असतील ते सर्व एक कुटुंब म्हणून ओळखलं जातं। मग त्या रेशन कार्डमधील फक्त 2 महिलांना लाभ या ठिकाणी भेटणार आहे, असं शासनाने या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतर बघा, तर काही ठिकाणी पुरुषांनी सुद्धा या ठिकाणी अर्ज करून या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे। बघा, अशा सुद्धा बाबी या ठिकाणी निदर्शनास आले आहेत। अशा सर्व लाभार्थ्यांचे या ठिकाणी पैसे बंद करण्यात आलेले आहेत, त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहेत। बघा, या ठिकाणी शासनाने पुढे सांगितले, या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। म्हणजे बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे जे तुमच्या जूनचा हप्ता जो बंद झालेला आहे आलेला नाही आहे तर अशा सर्व 26.34 लाख जे अर्जदार आहेत त्या अर्जदारांचा जो लाभ आहे तो लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेला आहे। म्हणजे कायमचाच बंद केलेला नाही आहे, तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेला आहे। त्यानंतर बघा, त्यांनी सांगितले या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहिणींच्या योजनेचा लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे या व्यतिरिक्त ज्या 2.25 कोटी ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, त्यांनी खाली सांगितलं आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। बघा, तर लाभ पुन्हा सुरू कसा करण्यात येणार आहे ते या ठिकाणी सांगितले आहे। तात्पुरत्या स्वरूपात जो त्यांचा लाभ स्थगित केलेला होता अशा 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची जी माहिती आहे ती संबंधित त्यांचे जे जिल्हाधिकारी असतील त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील त्यांच्याकडून शहानिशा करून त्यापैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्या लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी शासनाकडून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना घाबरण्याचं कारण नाही आहे। ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा हप्ता पुन्हा शासन सुरू करण्यात येणार आहे। त्यांना पुन्हा ज्यांचे पेंडिंग राहिलेले हप्ते ते पुन्हा मिळणार आहेत।
बघा या ठिकाणी सांगितले त्यांनी. त्यानंतर बघा खाली, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला होता, अशा लोकांवर येणाऱ्या पुढील काळामध्ये काय कारवाई करायची हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्यावर जी कारवाई करायची ती शासन स्तरावर घेण्यात येईल निर्णय घेऊन. बघा, जर तुम्ही यापुढे फॉर्म जर भरत असाल तर चुकीच्या पद्धतीने कोणी फॉर्म भरू नये, येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कारवाई होणे. बघा, यापुढे जर कोणी चुकीचा फॉर्म भरून जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणार असाल तर त्यांनी आत्ताच कृपया करून थांबवून घ्या. येणाऱ्या पुढील काळामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले गेलेले आहेत अशा लोकांवर कारवाई तर होणार आहेच, परंतु त्यांच्याकडून जे आतापर्यंत घेतलेले आहेत त्याचे डबल हप्ते या ठिकाणी वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कोणी या योजनेचा लाभ घेऊ नये असे मी या ठिकाणी सांगेल. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये या योजनेचा काय अपडेट येणार आहे, काय नवीन निर्णय या ठिकाणी येणार आहेत, तर ते आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.